नाशिकच्या कश्यपी धरण परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जातं। आपण दृश्यांमध्ये बघतोय नाशिकच्या कश्यपी धरणग्रस्त शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे। सगळे शेतकरी प्रकल्पग्रस्त आहे आणि या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी अशा पद्धतीनं काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर काही महिला आपल्या लहान मुलांसह या आंदोलनस्थळी दाखल झालेल्या आहेत। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय मागण्या आहेत तुमच्या आणि किती कार्यपद्धती तुमच्या शेतकऱ्यांना यापूर्वी ताब्यात घेतलंय? साहेब, आमच्या आजपर्यंत आत्ता सकाळपासून ते या वेळेपर्यंत आमचे बरेचसे शेतकरी बांधव या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आमचा हा इथं आंदोलन करण्याचं जलसमाधी करण्याचा मूळ उद्देश असं आहे की आम्हाला आमच्या आईवडिलांसोबत जसे नाशिक महानगरपालिकेचे महापौर शांताराम बापू वावरे यांनी आश्वासन दिलं होतं की पर कुटुंबातील एका व्यक्तीला तुम्हाला शासकीय सेवेमध्ये नोकरी देऊ, तसेच तुमचा मोबदला देऊ, तसेच तुमचं पुनर्वसन करू। अक्षरशः या बऱ्याचशा अशा ज्या मागण्या आहेत आमच्या आजपर्यंत 30 वर्ष कंप्लीट झालेले या कश्यपी प्रकल्पाला तरी पूर्ण केले नाही। आम्ही वारंवार पायी मोर्चा काढून वारंवार आंदोलन करून तरी या सरकार आमच्याकडे जर या गोष्टीची लक्ष देत नसतील तर आम्ही या वेळेस आमची हा ठाम निर्णय आहे की आम्हाला जर या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही कुटुंबासह या धरणामध्ये जलसमाधी घेणार आहोत आणि याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे खाते या सगळ्यांची जबाबदारी असणार। बाबा, आपण आंदोलनाला बसलाय, काय मागणी घेऊन बसलाय? तेच नाही हे सांगितलंय, आमचे पुनर्वसन भेटले पाहिजे, आमचे पोरं कामाला लागले पाहिजे। आम्ही किती दिवस धंदा करणार? आमचे वय वृद्ध होत चालले। किती जमीन गेली? 35 एकर। आता किती शिल्लक आहे? आता काहीच राहिले नाही। तुमच्या घरातलं कोणाला घेतलं का नाही? नाही नाही एकालाही नाही? नाही, मजुरी करीतो। दुसऱ्याच्या जमिनीमध्ये जाऊन मजुरी करू राहिलो आम्ही। मी या बाबांचाच नातू आहे, तर माझं नाव अर्जुन मंगळू बेनकोडी आहे। तर आम्ही अक्षरशः आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पण अडचण येते, अशी खूप अडचण येते की दुसऱ्याच्या जागेमध्ये मजुरी करून आम्ही शिक्षण घेतोय। जमीन ही आमची 35 एकर जमीन आहे, हा धरणात गेली। तर दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून आम्ही तिथून काही पैसे आले तर आम्ही इथून भाड्याला न जाताना इथून सकाळच्या 6:30 वाजता बस राहते, असं कॉलेज करत करत शिक्षण घेतोय आम्ही। तर आम्ही कायमस्वरूपी आम्ही जास्त दुसऱ्यांच्या जमिनीमध्ये जाऊन शिक्षण घेऊनच मोलमजुरी करूनच आम्ही असं करू का? आपण बघतोय अशा पद्धतीनं हे सगळे शेतकरी बसलेले आहे। विशेषतः या सगळ्या आंदोलनामध्ये काही महिला ज्या आहेत त्या देखील आलेल्या आहे। आपल्या लहान मुलांना घेऊन इतक्या उन्हामध्ये खरं तर त्या आंदोलन करताय। ताई, तुम्ही तुमच्या लहान मुलाला घेऊन आंदोलन करताय, काय मागणी आहे तुमची? सर, मला एकच माझी मागणी आहे की सरकारने तुम्ही खोटे आश्वासनं देऊन आज आम्हाला बळी पाडलंय, तर शासनाने आमचे ज्या 372 प्रकल्प बाधित कुटुंब आहेत त्यांना नाही का सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे। आणि आज आम्ही समजा लहान लहान मुलं घेऊन बसले तर का, आज आम्ही एक आशा धरून आलेलो आहे की आज आम्हाला काहीतरी भेटल नोकरी। माझी मुलगी आज 6 महिन्याची, आज आम्हाला समजा आमची शेती याच्यामध्ये धरणामध्ये गेली, आम्हाला उदरनिर्वाहासाठी आम्हाला काहीच नाही ना। माझं वंदना नितीन मुंडे सर, मी देवरगावची आहे। हां, आमची 2 एकर 10 एकर आहे। हो, आपण बघतोय नाशिकच्या कश्यपी धरण परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे पोलिसांचा देखील एक बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काही वरिष्ठ अधिकारी जे आहे पोलिसांचे ते देखील आंदोलनस्थळावरती दाखल झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना विनंती केली जाते की आंदोलन जे आहे ते आपण मागे घ्यावं। जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे। जर आमच्या मागण्या आजही मान्य झाल्या नाही तर आम्ही कुटुंबासोबत जलसमाधी घेऊ, अशा प्रकारची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे एक नाशिकच्या कश्यपी धरण परिसरामध्ये शेतकरी आणि पोलीस जे आहे, प्रशासन जे आहे ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या शेतकऱ्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।